प्रश्न विचारतो तुम्ही सर काय सांगाल, आज आपल्या माध्यमातून कुस्ती सामने भरवण्यात आले होते, एकूणच या संदर्भात काय भावना व्यक्त कराल? आज आमच्या आई गावदेवी यात्रेनिमित्त आज आम्हाला आज 6 वर्ष पूर्ण झाले. आम्ही यात्रेच्या निमित्त आज पहिल्यांदाच आम्ही कुस्तीचे जंगी सामने आज या गोड गावामध्ये आमच्या भरवलेत. आणि आज ते पाहता या इथे जवळपास पनवेल तालुक्याचे आमचे बरेचसे नगरसेवक, त्याचबरोबर आमच्या पनवेल नगरीचे प्रथम नागरिक महापौर नितीनभाई पाटील यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर आमचे कुस्ती संकुलाचे अध्यक्ष परेशजी ठाकूर साहेब, त्यांची देखील उपस्थिती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळाली. त्याचबरोबर आपण पाहत आहात की पूर्ण राज्यभरातून इथे पैलवान आलेत आणि बऱ्याचशा कुस्त्या इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिलाच वर्ष असल्यामुळे आपल्याला एवढी आशा नव्हती का एवढ्या पैलवान आणि वस्तादांची इथे हजेरी लागेल. पण खरं तर कुस्ती पैलवान आणि इथल्या नागरिकांमध्ये पाहताच की एक उत्साहाचा एक वातावरण इथे निर्माण झाला आणि बऱ्याचशा कुस्त्या मोठमोठ्या आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या अशा कुस्त्या मी नगरसेवक म्हणून नक्कीच इथे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या पद्धतीने भरवल्या जातील माझ्यातर्फे. आणि बरंच माझे जेवढे पण सहकारी आहेत, नेहमीच सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा शैक्षणिक कार्यक्रम असेल, नक्कीच माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांचा मला चांगला साथ असतो आणि चांगल्या रीतीने ते मला सहकार्य करून या अशा कार्यक्रमामध्ये मला प्रतिसाद देऊन मला एक ऊर्जा देण्याचं काम माझ्या सहकाऱ्यांमार्फत देखील होतंय. माझे भाऊ विश्वनाथ पाटील आता माझ्यासोबत आहेत, त्याचबरोबर आमचे बाळराम पाटील आहेत, त्याचबरोबर रुपेश निगुकर आहेत, तकदीर पाटील, प्रभाकर पाटील, हरचंद्र कोहली, शिवा गोंधली. नेहमीच प्रामुख्याने तुम्हाला प्रशांत दारावकर असतील माझ्यासोबत दिसतात. आणि क्रिकेटचे सामने असतील किंवा मग सांस्कृतिक कुठलाही कार्यक्रम असेल तर प्रामुख्याने त्यांची साथ माझ्यासोबत असते. युवा वर्गाची ताकद काय असते ती मला ते पूर्ण प्रभागाला दाखवून देतात की नितेश पाटील आणि नितेश पाटीलचे युवा नेहमीच वर्षात वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही भरवत असतो आणि त्यांचा सहकार्य मोलाचा मला असतो. त्याचबरोबर आमचे युवा नेते मंदार कदम, प्रमोद कदम, त्यांचा देखील मला एक मोठी साथ असतो. त्यांच्या सगळ्यांच्या साथीने नक्कीच जो पण मी जेव्हा कार्यक्रम अरेंजमेंट करतोय तेव्हा माझा कार्यक्रम सक्सेसच होतोय. आज बघितला तर मी या 4 दिवसामध्ये या कार्यक्रमाची मी तयारी केली आहे. आमचे गावचे ज्येष्ठ नागरिक आमचे भगवान दत्तू पाटील, बी.डी. पाटील, त्यांनी मला ही संकल्पना सांगितली की नितेश, आपल्याला आपल्या गावदेवी यात्रेनिमित्ताने आपल्याला एक कुस्तीचे जंगी सामने इथे भरवायचे आहेत. आणि नक्कीच त्यांचा नातू देखील आमच्या गावचं नाव एक रोशन करतोय. चांगला कुस्तीपट्टू आहे आणि चांगल्या कुस्त्या तो खेळत असतो. आज तो अनफिट असल्यामुळे त्याची कुस्ती आपल्याला पाहायला नाही मिळाली. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो देखील त्याची कुस्ती आपल्याला पुढच्या वर्षी आपल्याला बघायला भेटेल आणि इथल्या या नागरिकांसाठी आपलं एक गावचं नाव एक वरती पाहायला भेटेल. धन्यवाद. तुम्ही सगळे पत्रकार बंधू इथे पोहोचलात आणि चांगल्या रीतीने आज माझ्या या कुस्तीचा चित्र तुम्ही आम्हाला या पूर्ण युट्यूब मार्फत असेल किंवा तुमच्या चॅनल मार्फत तुम्ही दाखवाल. धन्यवाद. घोटगावामध्ये अनेक वर्षापासून कुस्तीचे सामने होत होते, परंतु निलेशदादा पाटील यांच्या माध्यमातून नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोठ्या उत्सवामध्ये या ठिकाणी कुस्ती सामने ठेवण्यात आलेले, मोठमोठे पैलवान या ठिकाणी आले. काय सांगा? आज या घोटगावामध्ये आई गावदेवी यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत. माननीय नितेश पाटील, आपले नवनिर्वाचित नगरसेवक, जे गेल्या अनेक काळापासून हे या इथे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते. या इथे धार्मिक सलोखा राहावा, सामाजिक सलोखा राहावा यासाठी त्यांनी भरपूर चांगलं काम केलं. युवकांना या इथे त्यांनी ऊर्जा दिली आणि या इथे युवकांसाठी चांगले असे कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे ज्या प्रकारे माझ्या क्रीडा स्पर्धा असतील किंवा त्याचबरोबर येथे व्याख्यानं असतील, असे विविध प्रकारे, त्याचबरोबर शैक्षणिक सुविधा या चांगल्या प्रकारे या इथे चालाव्यात त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे खरोखरच वाखाणण्यासारखे होते. म्हणून ज्यावेळेला ते निवडणुकीला उभे राहिले आणि निवडणुकीला ते अतिशय भरघोस मतांनी असे ते निवडून आले आणि त्यांनी त्यांचं कार्य हे निवडून आलो, आता मी मोकळा झालो अशी स्थिती, अशी स्वतःची कोणती मनस्थिती न करता त्यांनी इथे यात्रा आलेली आहे. तर मग इथे पुन्हा एकदा कुस्तीचं जुनी असलेली गावाची संस्कृती ही त्यांनी पुन्हा एकदा चालू केलेली आहे
आणि आज मग त्यांनी इथे कुस्तीच्या स्पर्धेला या इथं प्रचंड असा इथं जनसमुदाय इथे उमटलेला आहे. मग पूर्वीच्या काळामध्ये जत्रा म्हणजे समजा काही बाई असे काही कार्यक्रम ठेवावेत असे प्रकार चालायचे, परंतु या इथे कुस्तीचे कार्यक्रम ठेवून तरुणांना आणि लहान मुलांना या इथे त्यांनी आकर्षित केलेलं आहे. त्यांनी शारीरिक कसरतीकडे आकर्षित त्याने केलेलं आहे. स्वतःचं व्यक्तिमत्वाचा विकास हा करणं किती आवश्यक आहे हा विचार सर्वांनी करावा, यासाठीचे यांनी अशा प्रकारचे जे कार्यक्रम ठेवलेले आहेत. खरोखरच वाखाणण्या जागे अभिनंदनस्पद असे हे कार्यक्रम आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढील काळात सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे कार्य हे चालू ठेवावेत. घोडगाव हा या इथे मोठ्या प्रमाणामध्ये या इथे नागरीकरण होते आहे. या नागरीकरणाला एक चांगली अशी दिशा भेटावी आणि या इथे येणाऱ्या नागरिकांना येथे राहण्याचा अभिमान वाटावा, अशा प्रकारचं जीवनमान, अशा प्रकारचं राहणीमान हे या इथे ते निर्माण करत आहेत. खरोखरच आता त्यांच्या निमित्ताने त्यांच्यामुळे या इथे एक मोठा घोडगाव हा सांगता एक नक्कीच सांगता प्रसिद्ध असं ठिकाण म्हणून कार्य पावेल. या इथे सगळ्यांना या इथे यायला, या इथे राहायला, इथला नागरिक व्हायला आवडेल, याच्यामध्ये कोणती शंका मला वाटत नाहीये. मी या इथे या यात्रेच्या निमित्ताने या कुस्तीच्या सामन्यांसाठी मी आणि त्याचबरोबर नितेश पाटील यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. रामशेठ ठाकूर यांचा रौप्य महोत्सवी साजरा होताना त्यांनी आखून दिलेले पायाभूत सुविधा म्हणतात ते सामाजिक कार्य असेल, धार्मिक कार्य असेल किंवा क्रीडा क्षेत्रात त्यांनी नेहमी तेच पाऊल पुढे टाकत मुलं आणि खाली स्तरावरील कार्यकर्ते त्याचं अनुकरण करत विविध उपक्रम राबवत आणि कशा प्रकारचे भाजपचे भविष्याची वाटचाल पुढे राहील. कार्यकर्त्यांची आणि भाजपची भविष्यातील कार्यकर्ते रामशेठ ठाकूर यांनी रचलेल्या पायानुसार पुढे भविष्यात कसे राहील. माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांनी नेहमीच सामाजिक समरसता, सर्वांना घेऊन पुढे जाणं अशा हा मंत्र हा नेहमीच दिलेला आहे. आणि या इथे एक चांगली संस्कृती ही इथं सांगता नेहमी खेळती असावी या दृष्टीनेच सांगता त्यांनी काम केलेलं आहे. शिक्षणाचं असलेलं महत्व हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांचा स्वतःचा उत्कर्ष हा शिक्षणामुळे झालेला आहे. त्याचबरोबर या इथे सुसंस्कृतपणाला असलेलं समाजातलं महत्व याकडे सुद्धा त्यांनी तेवढंच लक्ष दिलेलं आहे. आणि त्याच प्रकारे सर्वांनी त्या मार्गाने चालावं यासाठी सुद्धा त्यांनी नेहमीच कटाक्षाने लक्ष दिलेलं आहे. आणि याच मार्गाने या इथे भारतीय जनता पार्टी पनवेल हे काम करत आहे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर असतील किंवा आमचे नेतृत्व माननीय आमदार महेश बालदी असतील, आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आमचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी असतील, यांनी आम्हाला ही शिकवण दिलेली आहे की सर्वांना घेऊन एकत्र काम करायचं आहे आणि विकासासाठी आपल्याला धावायचं आहे. ना की सांगता पूर्वीच्या गोष्टी ज्या आहेत या पूर्वीचे सांगता चुकीचे गैरसमजूतून सांगता आलेले प्रकार त्यांना सांगता इथं चालना द्यायची आहे. सर्वांना पुढे येऊन चालताना कोणत्याही धर्मामध्ये, कोणत्याही पंथामध्ये, कोणत्याही जातीमध्ये हा सांगता आपल्याला फरक करायचा नाही हेच आम्हाला शिकवलेलं आहे. तर मग आम्ही त्याच्यामुळेच रामशेठ ठाकूर साहेबांनी दिलेला मंत्र आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीने आम्हाला दिलेला हा जो काही सांगता आम्हाला मंत्र आहे याच्यानुसारच आम्ही इथं वाटचाल करत आहोत. म्हणूनच पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला असलेला जो जनाधार आहे तो वाढताच आहे. तो पनवेल महानगरपालिका असेल किंवा आत्ताच झालेल्या या जिल्हा परिषद निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, या इथे जे भरघोस यश लाभलेलं आहे हे या सर्व मान्यवरांच्या शिकवणीतूनच झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला इथं विश्वास आहे की पुढील काळामध्ये सुद्धा आपण भारतीय जनता पार्टी ही याच प्रकारे पुढे चालत राहणार आहे आणि या पनवेल महानगरपालिका, पनवेल तालुक्याचा अशाच प्रकारे विकास होत राहणार आहे. याच्यात कोणतीही मला शंका वाटत नाही.